निसर्ग. निसर्ग म्हणजे परमेश्वराचा विलक्षण आणि अद्भुत चमत्कार. पानगळ होऊनही जेव्हा नवी पालवी फुटते तेव्हा निसर्गाची ही न्यारी किमया पाहून मनाची मरगळही दूर होते. आज आपण अशाच एका उंच डोंगरावर निसर्गाच्या सानिध्यात शहरीकरणापासून दूर असलेल्या तिलारी जंगलातील स्वप्नवेल पॉइंट रिसॉर्टवर आलो आहोत. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमध्ये पसरलेले हेच ते तिलारीचे जंगल. संवर्धित राखीव जंगलाचे अत्यंत दाट विस्तीर्ण क्षेत्र, अनेक दुर्मिळ वनस्पती व प्राणी पक्ष्यांचे हक्काचे निवारा क्षेत्र म्हणजे तिलारीचे जंगल. स्वप्नवेल पॉइंट म्हणजे प्रति महाबळेश्वरच. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्याच्या सीमेवर वसलेला चंदगड तालुक्यातील तिलारी नगर नजीक असलेला स्वप्नवेल पॉइंट म्हणजेच एक अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण. तिथेच हे एक प्रायव्हेट रिसॉर्ट आहे. आतमध्ये जाण्यासाठी प्रत्येकी 20 रुपये तिकीट आहे. आतमध्ये राहण्याची सोय देखील आहे. पॉइंटवर जाण्यासाठी पायऱ्या उतरून गेल्यावर समोरच विस्तीर्ण अशा दिसणाऱ्या, नजर पोहोचणार नाही अशा खोलवर पसरलेल्या उंचच्या उंच डोंगररांगा स्वागत करतात. आतमध्ये 2-3 ठिकाणी गजबू बांधलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्ही बाहेरून जेवण आणून मनसोक्त जेवू शकता. आतमध्ये एक छोटासा ओहोळ आहे. तोच पुढे जाऊन उंच कड्यावरून कोसळताना एक छान धबधबा दिसतो. त्या पाण्याचे तुषार वरती देखील जाणवतात. आपल्या पाठीमागे जो दिसतोय धबधबा आहे आणि एक पुढे छोटासा आणखी त्या साईडला धबधबा आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे पावसाळ्यामध्ये इकडचं बघण्याचं जे दृश्य आहे ना ते एकदम अप्रतिम आहे. कधी ह्या साईडला आला मित्रांनो तो नक्की ह्या ठिकाणी एकदा व्हिजिट द्या आणि इकडची सुंदरता पाहून घ्या. तुम्हाला सांगायचं मित्रांनो म्हणजे आता मार्च महिना चालू आहे, मार्च एंड होत आलेला आहे आणि आत्ताचा नजारा अशा प्रकारे आहे. तुम्ही पावसाळ्याच्या टायमामध्ये म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा ह्या टायमाला वगैरे आला ना तुम्ही तर इकडचं बघण्याचा जो दृश्य आहे ना ते एकदम अप्रतिम आहे. किती चपरत बघा म्हणजे हातामधलं काही नाही बघ काय. या ओढ्यावर एक कृत्रिमरित्या तयार केलेला पूल खूप सुंदर आहे. इथून वरती गेल्यावर राहण्याची सोय आहे. 5-6 सेपरेट रूम इथे आहेत. सीझन वाईज त्यांचे रेट्स वेगवेगळे आहेत. मित्रांनो फ्युचरमध्ये तुम्ही ह्या साईडला कधी आला तर तुम्हाला स्टेसाठी पण जागा आहे. रूम वगैरे कशी आहे ते जरा दाखवून घेतो चला. दादा मग ही रूम आहे ना ही म्हणजे पर्टिक्युलर किती लोकांसाठी देता तुम्ही? आम्ही म्हणजे तसं ठराविक 4 लोकांसाठीच असते. हां पण एक्स्ट्रा जर असली ग्रुप वगैरे असेल ग्रुप असेल हां तर 8-10 जणांसाठी तुम्ही देऊ शकता. आराममध्ये राहू शकतात. आणि म्हणजे त्याचे चार्जेस वगैरे कसे? त्याचे चार्जेस कसं आहे माहिती आहे का? 4 माणसाला 4,000 हां पर हेड 500. पर हेड 500 म्हणजे 4 तर लागू 4 लागणार. त्याच्यामध्ये 4,000 रुपये ते द्यावं लागतील. आणि जेवढे पण तुमचे पोरं येतील तर पर हेड 500 रुपये तुम्हाला द्यावं लागतील. आणि जेवणाची वगैरे सोय तुम्ही इथल्या इथे करू शकता. त्याचे वेगळे चार्जेस जे काय असेल ते है ना. काय म्हटलं? पावसाळ्यात हां जरा रेट जास्त असतो. पावसाळ्यामध्ये जास्त असतोय म्हणजे ह्या टायमाला वगैरे म्हणजे उन्हाळ्यामध्ये वगैरे जरा कमी. पावसाळ्यात कसं आहे एका माणसाला 2,000. हां पर पर्सन 2,000. जेवण वगैरे जेवण चिकन, मटन, दुपारचं एक जेवण, संध्याकाळचं एक जेवण, सकाळचं चहा, नाश्ता आणि राहणं सगळं मिळून 2,000 एका माणसाला. ओके पावसाळ्यात म्हणजे त्या 2,000 रुपयामध्ये तो माणूस जेवण सहित राहणार एक माणूस. आणि आता उन्हाळ्यामध्ये जेवण प्रायव्हेट आणि रेट कमी राहणार. मित्रांनो आज आपण पाहिलं तिल्लारी जवळ असलेले स्वप्नवेल व्ह्यू पॉइंट. मित्रांनो जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.